राज्यात शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात झाली आहे। असं असलं तरी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय। शासनाच्या जाचकटींना कंटाळून शेतकरी आपल्या शेतीतील तूर बाजारात विकायला पसंती देतोय। शासनाचा हमीभाव आणि बाजारात मिळणारे पैसे हे जवळपास सारखेच असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना तूर विक्री करायला पसंती देतोय। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव। हमीभाव शासन देतंय, नाफेडकडनं खरेदी होते तुरीची, मात्र शेतकरी नोंदणीकडे पाठ फिरवतात का? कारण असं आहे की आता नोंदणी जरी केली तर शेतकऱ्याचाच घाटा आहे, कारण सेम भाव दोन्ही इकडे चालू आहेत आणि शासनाच्याकडे आपण दिली तर चालणी वगैरे होणार आहे यातली, आणि त्याच्यानंतर त्यांची जे तिथं न्यायाचं हे करायचं, बाजारात एका दिवसात पैसे भेटतात आणि आम्हाला काय सोंगणारे पैसे द्यायचे आहेत, काढणारे पैसे द्यायचे आहेत आणि भावात तर काही हे नाही आहे। त्यामुळे आम्ही आता शासनाला न देता बाजारातच विकू, 100 रुपये कमीने विकू, कारण की पैसे ताबडतोब भेटतात। 100 रुपये कमीने विकतील पण शासनाला देणार नाहीत असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांचा आहे। दादा मला सांगा, शासनाला सोयाबीन असो, तूर असो, कुठलंही विकलं तर पैशासाठी किती वाट पाहावं लागते? खूप वाट पाहावं लागते साहेब। मार्केटमध्ये कसं आहे, नगदी पैसा भेटून जाते हातात, मजुऱ्या तुच्छ करायला लागतात। कसं आहे, एवढी वाट मजूर थांबू शकत नाही ना पैशासाठी, तर ताबडतोबच पैसे भेटतात मार्केटलाच आम्ही तूर विकून मोकळे होऊन जातो। 100 रुपयानं कमी गेलीच चालते, कारण आता भाव जवळपास सारखेच आहेत, काही फरक नाही आहे भावात। सरकारी तोच भाव देऊन राहिला आणि मार्केटला तोच भाव भेटून राहिला, त्यामुळे मग इकडे नगदी पैसा भेटते, ते इकडे देऊन पैसा हातात येतो आणि मजुऱ्या चुकवा लागतात। सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांची मजुरांची आहे, कारण की हातोहात पैसे शेतकऱ्यांना नाफेडकडून मिळत नाही, पैशासाठी वाट पाहावं लागते आणि बाजारात शेतकऱ्यांना हातोहात पैसे मिळतात आणि त्यांचा पैशांचा चुकारा त्यांना लवकर करता येतो। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत।